कोणी सांगण्याने ते घडतात का त्याचं घडायचं कसं घडतात? कसं घडतात? हा, जसं घडायचं तसं घडतात ना. कोणी भविष्य सांगितलं म्हणून तसंच घडतात का? पण मी हो म्हणून सांगितलं तर त्याच्यापैकी किती भाग खरा आणि किती भाग खोटा तुम्ही सांगू शकता? आपण धरूया 50% भाग खरा आणि 50% भाग बरोबर आहे ना. है ना. मी पण भविष्यवेत्ता होऊ शकतो ना. मी पण स्वामीची तुमची कृपा झाली. काय म्हणतील ते? याच्यासाठी काही संत असतात का? है ना. तर मी होऊन जाईल म्हणेल तो 50% खरं ठरतात. आणि 50% मध्ये जर झालं नाही बोलल्याप्रमाणे तर ही बाई स्वामीजीचा दोष मानत नसते, आपलं प्रारब्ध म्हणते. काय म्हणते? आणि स्वामीजीने म्हटल्याप्रमाणे झालं तर ती काय म्हणते? स्वामीजीची कृपा. निलक्ष. भविष्यांचा धंदा कसा चालतो ते समजलं का तुम्हाला? ज्योतिषाचा धंदा कसा चालतो ते समजलं का तुम्हाला? हा, ज्योतिष ही भंपक गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? पूर्णपणे भंपक गोष्ट आहे ना. तुम्हाला सांत्वना देणारी न घाबरवणारी अशा तऱ्हेची गोष्ट आहे. आणि ते अर्ध सत्य आहे. अर्ध्या गोष्टी खऱ्या होतात खटक्याने आणि अर्ध्या गोष्टी खोट्या होतात प्रारब्धाने. झाल्या तर ज्योतिषाचं जसं वाचासिद्धी आहे ना. न झालं तर माझं प्रारब्ध. हे लक्षात येते का तुम्हाला? वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये शुद्धतेचे काय अनुभव होत नाही. शुद्ध ब्रह्माचं आपण जर त्याच्या पाठीमागे राहिलं तर जगातली भेसळ कुठे आहे ती आपल्याला कळून येते. उघडून घ्या जरा दरवाजा. मंदबुद्धीला एक जीवाचं अधिष्ठान चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्याचा जराही अनुभव येत नाही. मंद लोकांना येत नाही. तुम्ही बुद्धी तेज केलेली असेल, बसून 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 अभ्यास करून एकदा दोनदा तीनदा चारदा. आता तुम्ही भजनात जात होत्या ना, जात असायच्या ना पूर्वी पण, है ना. पण हळूहळू हळूहळू नवऱ्या बरोबर इथे बसत 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 आता थोडस कळायला लागलं की नाही? कळायला लागतं. बरोबर आहे. यावरून इतके सिद्ध झाले की साबाज अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे आणि त्यात साबाज अंतकरण एवढा भाग विशेषण आहे. विशेष जो चैतन्य भाग त्याच साबाज अंतकरण विशेषण असले तर जीव म्हणावे. काय काय म्हणायचं? विशेष जो चैतन्य, विशेष कोण? चैतन्य. त्याच जीव म्हणावे. कधी साबाज अंतकरण विशेषण असले तर. विशेष कोण? चैतन्य भाग. त्याला जीव कधी म्हणा? साबाज अंतकरण असेल त्याच्या बरोबर तर. नसेल तर काय म्हणा? साक्षी. काय म्हणाल? नसेल तर काय म्हणाल? आणि साबाज अंतकरण उपाधी असेल तर त्या चैतन्य भागात काय म्हणायचं? साक्षी म्हणाल. बरोबर आहे ना. एकच कोण आहे? साबाज अंतकरण आहे ना. है ना. हे विशेषण बनत असेल चैतन्याचं तर त्याचं नाव काय झालं? जीव. आणि जर उपाधी बनत असेल तर त्याचं नाव काय झालं? साक्षी झालं. या साक्षीची ब्रह्माची एकजूट होऊ शकते आणि जीवाची एकजूट होऊ शकत. जीवाची एकजूट होते का जीवाची एकजूट होत नाही? है ना. पूर्व पक्षी सांगतो की जीवाची एकजूट होऊ शकत नाही कारण जीवामध्ये सुख दुःख असतं, है ना. आणि ब्रह्मामध्ये सुख दुःख नसतं. या दोघांचं कसं काय एकत्व होणार? नाही होणार. हे सांगितलंय ना पूर्व. पहिल्यांदा आपण बघितलंय ना. जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. एक आणि अनेकाचे एकत्व कसं काय होणार? नाही होणार. हे पण बोललेलं आहे ना. हे पूर्व पक्षाची मतं आपण सगळी पाहिलेली आहेत. आता त्याची एकेकाची सोडवणूक केली जाते. संशयाचं निराकरण केलेलं आहे. पूर्व पक्षी तुमच्या मनामध्ये काय करणार? उत्पन्न करणार. संशय उत्पन्न करण्याचं कामच पूर्व पक्षाचं असतं. आणि संशय निराकरणाचं काम जो आपला आप्त असतो, स्वकीय असतो,
ज्याला गुरु म्हणून मानलेलं असतं, शास्त्र म्हणून मानलेलं असतं, ते तुमचं काय करेल? संशयाचं निरागी. देखिला देखिला माय देवाचा देव, पिठला संदेह हो निमाले तुझे. हे तेव्हाच होत ज्यावेळेला या परमात्म्याला मी आहे म्हणून तुम्ही अनुभव कराल. परमात्मा दुसरीकडे कुठे नाही आहे, परमात्मा माझ्यापेक्षा वेगळा नाही आहे. माझ्या अंतःकरणामध्ये पहिल्यांदाच परमात्मा बसलेलाच आहे. मग सगळे संशय संपून जातात, सगळे सुख दुःख संपवून जातात. सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण काय करतो, दुःख करत होतो, क्लेश करत होतो, निराश होत होतो, दुःखी होत होतो, या सगळ्या गोष्टी संपून जातात, काही नाही. पण एवढं समजल्यानंतर तुम्हाला दुःख होणार का नाही होणार? होणारच. होणार, थोडं 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 तरी होणारच, थोडं होणारच आहे ना. हा, पण त्याची मात्रा पूर्वीसारखी नसेल, हे लक्षात घ्या. तुम्हाला त्रास पहिल्यासारखा होणार आहे. तुम्ही ताबडतोब काय होणार आहे? तुम्ही आपल्या जागेवर येणार आहे. बरोबर आहे ना? पहिल्यांदा किती एक वर्षभर तुम्ही काय करत, दुःख करत, 2 वर्ष 3 वर्ष. आता तुम्ही 10व्या दिवशी काय करणार? ठीक आहे, तुझे व्हायचं ते होतं, काय करायचं? शरीर आहे तर मरतेच आहे. आता आपल्या कामधंद्याला लागा, काम करा. सगळंच करतात, पण काही समजून करतात, काही न समजून करतात. समजून करणाऱ्याला काय होतंय? सुख होतं. न समजून करणाऱ्याला काय होतं? त्रास होतो. कुठपर्यंत आलो? साभाच अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे, आणि त्या साभाच अंतकरण एवढा भाग विशेषण आहे. विशेष जो चैतन्य भाग आहे त्या साभास अंतकरण विशेषण असले तर त्याला काय म्हणायचं? जीव म्हणावे. आणि साभास अंतकरण उपाधी बनलं तर त्याला चैतन्य भागाला काय म्हणायचं? बरोबर आहे? इथपर्यंत आलो. साभास अंतकरण हे विशेषण बनलं तर तुम्ही जीव बांधता. साभास अंतकरण हे उपाधी मानली तर तुम्ही काय बनता? साक्षी चैतन्य बनता. 2 गोष्टी सरळ आहेत. तुम्ही काय लावता? हिरवा चष्मा लावता का निळा चष्मा लावता? विशेषण म्हणून त्याच्याकडे पाहता का उपाधी म्हणून पाहता? उपाधी म्हणून पाहलात तर तुमची योग्यता झाली ब्रह्म देवाशी एकत्व करणार. आणि तुम्ही विशेषण म्हणून मानायला लागला तर तुमच्यावर शिक्का लागला संसारी. काय लागला? संसारी जीव, संसारी बनला. अंतःकरणाच्या ठिकाणी अंतःकरण कोण असतं? करणारे कोण असतं? इच्छा करणारे कोण असतं? ज्ञान असणारे कोण असतं? कोणामध्ये ज्ञान असतं? कोणामध्ये कर्तृत्व असतं? कर्ता कोण असतं? अंतःकरण. अंतःकरणामध्ये काय धर्म असतो? कर्तृत्व असतं, भोक्तृत्व असतं. भोगणारे कोण असतं? अंतःकरण. करणारे कोण असतं? अंतःकरण. सुख दुःख कोणामध्ये असतात? अंतःकरणामध्ये असतात. हे सगळे कोणामध्ये असतात? अंतःकरणामध्ये असतात. म्हणूनच ते अंतःकरण विशेषण म्हणून जो घेऊन येईल त्याला काय म्हटलं जातं? जीव. तो शिव, तो सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्म पाप पुण्य सुख दुःख आणि संस्कार या सगळ्यांनी तू काय करतोय? अंतःकरणामध्येच ये भय लज्जा गर्व अहंकार द्वेष या सगळ्या गोष्टीचा खजिना कुठे असतो? अंतःकरण ही काय असते? या सगळ्या गोष्टीची पेटी असते. झालं? कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत. या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्या वेळेला अंतःकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतःकरणात विशेषण मानावे. काय काय सांगितलंय? या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्या वेळेला अंतःकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतःकरणात विशेषण असावं.
अंतःकरण जेव्हा या धर्मासह शुद्ध चैतन्याचं ज्ञान करून देत, त्यावेळेला त्या अंतःकरणाला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. आता विशेषण कोणाला म्हणायचं? आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात. अधोरेखा करा, पाठ करून ठेवा. आपल्या धर्मासकट दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्याला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. लाल रंग स्वतःचं ज्ञान करून देतो का नाही? आणि त्या कमळाचंही ज्ञान देतो ना. लाल रंगापेक्षा कमळ वेगळं आहे की नाही? पण लाल रंग, सुगंध ही विशेषण बनतात. कधी स्वतःच ज्ञान करून देतात आणि कमळाचं ज्ञान करून देतात. विशेषण कधी म्हणायचं बोला? आपल्या धर्माचं दुसऱ्याचं ज्ञान करून देणाऱ्याला विशेषण म्हणायचं. काय म्हणायचं? आपल्या धर्मासकट दुसऱ्याचं ज्ञान करून देणाऱ्याला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. बरोबर आहे? आपला धर्म सहवर्तमान जे दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्याच विशेषण म्हणतात. एक झालं. आणि आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. झालं? उपाधीचं लक्षण काय? आपण वेगळे राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतो त्याला उपाधी म्हणायचं. आपणा बरोबर दुसऱ्याचंही ज्ञान करून देतो त्याला विशेषण म्हणायचं. साधी गोष्ट. बरोबर आहे? लाल रंग आपला बरोबर काय? कमळाचं पण ज्ञान करून देतो म्हणून त्याला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. आता उदाहरण सांगतात. काळा घोडा आहे, या वाक्यात घोडा हे विशेष आहे आणि काळा हे विशेषण आहे. काळा रंग आपल्या सहवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो ना, है ना. दंडी म्हटलं तर दंड घेतलेला दंड हा दंड आहे आणि हा दंड खांद्यावर ठेवलेला, तो दंड विशिष्ट झाला. हे विशेष दंड काय झालं? विशेषण. त्या माणसाचं नाव काय झालं? दंडी. काय झालं? आपला सहवर्तमान घोड्याचं ज्ञान करून देतो मग काळा रंग हे घोड्याचं काय झालं? विशेषण आहे. घोडा हे काय झालं? विशेष आहे. हे समजलं ना? आता स्पष्ट झालं पाहिजे, है ना. मी सुगंधी लाल कमळ हे उदाहरण दिलं, इथे काळा घोडा दिला. तर काळा हे विशेषण, घोडा हे काय? विशेषण. काळा घोडा हे विशिष्ट आणि काळा घोडा हे काय? विशिष्ट आहे. कानाच्या चाफ्यात जे छिद्र असते, हे चाफा म्हणजे ही ती पोकळी. चाफा म्हणजे काय? पोकळी. कानाच्या चाफ्यात जे छिद्र असते त्या छिद्रात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्या आकाश भागात श्रोत्र म्हणजे कर्णेंद्रिय म्हणतात. श्रोत्र म्हणजे काय म्हणतात? है ना. हे बघा, हे सगळं आकाश आहे. हे मठाने पकडलेला आकाश आहे ना. ते मठा काय चालणार? आणि हे ओंधळीने पकडलेलं आकाश, ओंधळी आकाश झालं. कानाने पकडलेलं आकाशाचं नाव काय झालं? श्रोत्र. काय झालं? कानाने पकडलेलं आकाश, कानाच्या पाळीने पकडलेलं आकाशाचं काय झालं? श्रोत्र झालं. कानाची बाजूला केली तर काय झालं? ते आकाश झालं. ओंजळ बाजूला केली तर काय झालं? आकाश झालं. मठ बाजूला केलं तर काय झालं? आकाश झालं. तेव्हा ही मठाच्या भिंती है ना, ओंजळ आणि कानाची बाई ही काय झाली? उपाधी झाली. हे काय झालं? आकाश एकच आहे, वेगळे वेगळे नाही आहे, है ना. पण तरी पण आपण म्हणतो ना काय? मठाकाश, घटाकाश, श्रोत्र अशी नावं ठेवलेली आहेत ना. ती कशामुळे ठेवलेली आहेत? उपाधीमुळे ठेवलेली. उपाधीमुळे वेगळेपण होतं आणि विशेषणामुळे वेगळेपण होतं. उपाधी कोणाचं नाव आणि विशेषण कोणाचं नाव सांगता येईल का अजून? हा, आपल्या धर्माचं दुसऱ्याचं नाव करून देईल ते विशेषण, है ना. आपण वेगळे राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देईल त्याला उपाधी म्हणायचं. लक्षात. साधी गोष्ट आहे. आपल्या
काय करून देईल? ज्ञान करून देईल, आहे ना. त्याला दुसऱ्याचं ज्ञान करून देईल, त्याला काय म्हणायचं? विशेषण. आणि आपण वेगळे राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देईल, त्याला काय म्हणायचं? उपाधी म्हणायचं, आहे ना. तुम्ही माणूस असताना सुतार कधी होता? सामान असलं होतं, सामान बाजूला ठेवलं तर उपाधी झाली, है ना. स्फटिक लाल दिसतो, लाल असतो का तो? नसतो. जास्वंदीचं फुल जवळ ठेवलं तर स्फटिक काय दिसतो? लाल दिसतो. निळं कापड ठेवलं तर निळा दिसतो. हिरवं पान ठेवलं तर स्फटिक तसा आहे का? नाही, वेगळा आहे ना सगळ्यापेक्षा. पण या उपाध्या जवळ आल्या की तो हिरवा, लाल, पिवळा, निळा बनायला लागतो. दिसतो की नाही दिसतो? मग याला काय म्हणायचं? ज्या वेळेला लाल, पिवळा, हिरवा, निळा दिसत असत त्यावेळेलाही आपण काय मानतो? असं स्फटिक नाही. स्फटिक स्वच्छच आहे, आणि स्वच्छ असतो त्यावेळेलाही स्वच्छ स्फटिकच मानतो की नाही मानतो? बरोबर आहे. पण ज्या वेळेला उपाधी ठेवल्यानंतर तो उपाधीच्या रंगाने रंगत जातो, है ना. आणि विशेषण काय करतं? आपल्या धर्मासह दुसऱ्याचं ज्ञान करून देतं. उपाधी काय करतं? आपण वेगळे राहते आणि काय करतं? दुसऱ्याचं ज्ञान करून देतं. त्याला काय म्हणायचं? उपाधी. झालं. एवढं पाठ करून ठेवाल का? आता हे या कानाच्या बाळीमध्ये हे जे इथे आकाश आहे या आतमध्ये, त्या आकाशाचं नाव काय? श्रोत्रेंद्रिय. तिथेच काय होतंय? लहरी येतात आणि कानाचा पडदा त्याला ग्रहण करतो. जो तुम्ही याच्यामध्ये बघितलंय लाऊडस्पीकरच्या ह्याच्यामध्ये डायफ्रॅम नावाची गोष्ट असते. ते हालतं आणि भोंगा त्याला मोठं करतो. बरोबर आहे ना. कानाचा वापा आपण वेगळा राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे श्रोत्र असे ज्ञान करून देतो. म्हणून कानाचा वाफा, चाफा आहे का वाफा आहे? चाफा श्रोत्राची उपाधी आहे. श्रोत्रेंद्रियाची उपाधी कोण आहे? कानाचा चाफा. आणि श्रोत्र काय? उपहित आहे. आपण पुन्हा एकदा स्पष्ट करतात, विशेषणाने युक्त त्याला काय म्हणायचं? विशिष्ट म्हणायचं. अधोरेखा केली. उपाधीने युक्त त्याला काय म्हणायचं? हे लक्षात आलं का? बस एवढ्यासाठीचा अजूनपर्यंत प्रपंच होता. एक पानाचा प्रपंच कशासाठी होता? एवढ्यासाठी. उपहित आणि विशिष्ट हे समजा दोन पदार्थ समजावे. विशिष्ट कोणाला म्हणायचं? उपहित कोणाला म्हणायचं? उपाधीच युक्त झाला त्याला उपहित म्हणायचं. आणि विशेषण टाकलं की त्याला काय म्हणायचं? विशेषण. विशिष्ट म्हणायचं. झालं ना. विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा, उपाधीने युक्त त्याला उपहित म्हणावा. अधोरेखा करा. हे स्पष्ट झालं पाहिजे. ठोकून हे काय केलं पाहिजे? तुम्ही हृदयंगम केलं पाहिजे. आता अंतःकरण कोण आहे? एकच आहे ना. अंतःकरण एकच आहे ना, है ना. या अंतःकरणामुळेच काय होत आहे? चैतन्याला जीव भाव होतो आणि चैतन्यालाच काय होतंय? साक्षी भाव येतो. कोणामुळे? अंतःकरणामुळे. या अंतःकरणाला मानलं की हा जीव भाव होतो, साक्षी भाव होतो. कारण कसा होतो बघूया. एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते. त्यावेळेला उपाधी, त्यावेळेला काय होतं? त्या अंतःकरणाला काय म्हणायचं? आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? लक्षात आलं का? आता हे काय अंतःकरण आहे. या अंतःकरणाने चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न केला. त्या अंतःकरणाचं नाव काय झालं? उपाधी. आणि ह्याने जीवभाव उत्पन्न केला. त्या अंतःकरणाचं नाव काय झालं? विशेषण झालं. हे समजलं ना.
एकच अंतःकरण उपाधीही बनतं आणि काय बनतंय विशेषणही बनतं. विशेषण बनलं तर काय होतं देवभाव होतो है ना, आणि उपाधी बनलं तर साक्षी भाव होतो. बरं बंद करा कोणतं. नाही तुम्हाला बघा त्रास होत नसेल तर ठेवा, पण मला त्रास होतो. आता हे कौतुक कोणाचं आहे जीवभाव आणि साक्षीभाव. हे कौतुक कोण करतं अंतःकरण करतं बरोबर आहे. अंतःकरण विशेषण बनलं तर काय बनतं साक्षीभाव जीवभाव. अंतःकरण उपाधी बनलं तर हे काय बनतं साक्षीभाव बनलं. जीवाचा साक्षीभाव झाला तर अंतःकरण काय बनतं उपाधी बनतं है ना. जीवाचा जीवभाव झाला तर अंतःकरण काय बनतं हे लक्षात ठेवा. कौतुक कोणाचं आहे अंतःकरणाचं. अंतःकरण विशेषण बनलं रे बनला त्याची कौतुक खाली आला जीवाला जीव बनला. अंतःकरणाला उपाधी मानली रे मारली की तू मोठा झाला ब्रह्माची एकजूट व्हायला लागला आईचा अधिकारी झाला तो मोठा झाला एकदम बरोबर आहे. कोणाला अंतःकरणाला नुसतं मान्यता आहे बाकी दुसरं काहीच नाही याच्यामध्ये काहीच नाही. ते चैतन्यच असतं. तुमची मान्यता बदलत राहते. तुम्हाला वाटतं या चैतन्याला जीव म्हणायचं तर त्याला विशेषण मग करा. याला साक्षी करायचं तर उपाधी माना है ना. अंतःकरणामुळे काय होत आहे अंतःकरणाला उपाधी मानली तर हे काय होत आहे साक्षी होत आहे. अंतःकरणाला विशेषण मानलं जीव भावाला प्राप्त होत. सगळे दुःख त्याच्या पाठीमागे लागले. आणि अंतःकरणाला उपाधी मानले तो सुख दुःख भय लज्जा गर्व सगळ्याच्या पेक्षा वेगळा होऊन गेला. ब्रह्माशी एकजूट करायला ब्रह्मपदाला प्राप्त होण्याला लायक बनतात बरोबर आहे. चला आता आले बाबा बघितलं बाळासाहेब हे कसं आहे ते नाटक हा कशाचं कशाचं ते करा ना करायला. चला एकच अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते बरोबर आहे. आणि त्यावेळेला उपाधी होते आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळेला विशेषण असे अधोरेखा करून घ्या. हे अंतःकरणाचं नाटक आहे बाकी काही नाही. आता पुढे सांगतायत बघा. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर वाचा ना साक्षीत्व नाही आणि झालं का एवढं सगळं सांगून त्याच्यावर पाणी फेरलं का नाही. यालाच काय करतं अपवाद करायचा आक्षेप करायचा आणि मग काय करायचं निराकरण करून टाकायचं. जीव भावही नाही साक्षी भावही नाही काय ते चैतन्यच असतं. अधिष्ठान चैतन्य सुद्धा नाही नुसतं चैतन्य विशुद्ध चैतन्य असतं है ना. अधोरेखाकरण अंतःकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी विचार विचारे या निश्चय है ना. वास्तविक साक्षीत्व नाही व जीव भाव नाही. अधोरेखा करा.
अज्ञानी जीवास ज्याला आत्मस्वरूपाचे मी करता भोगता आहे असे ज्ञान होते, त्यावेळी विशेषणाच्या लक्षणाप्रमाणे अंतःकरणास काय होतं, विशेषण म्हणतात. ज्यावेळेला तुम्ही स्वतःला करता भोगता मानायला लागला, सुखी दुःखी मानायला लागला, त्यावेळेला तुम्ही अंतःकरणाला काय म्हणतात, विशेषण लावले. अंतःकरणाला काय रूपाने दिसताय, विशेषण रूपाने पाहताय. बरोबर आहे. आणि ज्ञानवानास, आता ज्ञान तुम्हाला झालं ना, ज्ञान झालं ना, एवढं करून ठोकून ठोकून सांगितल्यानंतर आता थोडंसं कळायला लागलं ना. आता ज्ञानवानात आत्म्याचे असंग ब्रह्मरूपे करून भान होते, म्हणून त्याच अंतःकरणात उपाधी असे म्हणतात. अधोरेखा करा एवढ्याला. हा ज्ञान आणि अज्ञानामधला फरक आहे. काय ज्ञान आणि अज्ञानामधला फरक काय? अंतःकरण दोन्हीमध्ये असतं है ना. ज्या वेळेला अज्ञान माणूस आपण आत्मचैतन्य आहे कळत नाही, अंतःकरणाला धरतो, अंतःकरण मुक्त मी